नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाचा दुसरा धडा बघणार आहोत, स्थान विस्तार। या वर्षीच्या भूगोलामध्ये आपल्याला जगाच्या पाठीवरील दोन महासत्तांचा एक प्रकारे तुलनात्मक अभ्यास करायचा आहे। या ठिकाणी महासत्ता यासाठी म्हटलंय आणि हे दोन देश यासाठी निवडले गेले जेणेकरून त्यांच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये साम्य आहेत। जसं दोघेही प्रदेश आकाराने मोठे आहेत, दोघांची लोकसंख्या समान आहे, समान नाही म्हणता येणार परंतु जास्त आहे। त्याचप्रमाणे या दोघेही देशांमध्ये ज्याला आपण भौगोलिक परिस्थिती असं म्हणतो किंवा भूभाग असं म्हणतो, त्या दोन्ही प्रदेशातील भूभागांमध्ये काही साम्य आहे। म्हणून या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतिहास भूगोलामध्ये करायचा आहे। तर सुरुवात करूया। पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत, त्यांचा वापर करा। म्हणजेच तुम्हाला या दोन्ही देशांच्या ध्वजावरून आणि त्या प्रत्येक ध्वजाशी निगडित त्या देशाचे काही सूचक विधाने दिली आहे, ते विधाने वापरून ते देश कोणते ते तुम्हाला ओळखायचं आहे। त्यामध्ये एका देशाच्या तर तुम्ही झेंड्यावरूनच ओळखू शकतात की तो देश कुठला असेल। तत्पूर्वी आपण काही विधाने सुद्धा बघूया त्या देशाच्या झेंड्याशी निगडित। तर त्या आधारे हे देश कोणते ते ओळखा। त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा तुम्हाला ओळखता येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला काही सूचक विधाने प्रथम बघावी लागतील। या ठिकाणी आपण पहिला झेंडा जो बघितला होता त्या झेंड्याशी निगडित जो देश आहे त्याच्याशी निगडित विधाने बघूया। जसं की जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे। हा जो झेंडा दिसतो त्या देशाबद्दल जे काही एक पहिलं विधान केलं ते म्हणजे जागतिक लोकसंख्येमध्ये हा देश दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे। नंतर दुसरं विधान आहे मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे। आणि तिसरं विधान आहे क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। यावरून तुम्ही सहज ओळखलं असेल की हा झेंडा ज्या देशाचा दिसतो तो म्हणजे आपला स्वतःचाच देश भारत प्रजासत्ताक ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजेच थोडक्यात इंडिया, भारत देशाचा झेंडा आहे हा। यानंतर दुसऱ्या झेंड्याशी निगडित काही विधाने आपण बघूया। त्यातलं पहिलं विधान आहे सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे। सांबा नृत्य प्रकार, तर सांबा नृत्य प्रकार तुम्हाला आठवावा लागेल कुठल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे। पहिलं विधान जे आहे त्या झेंड्याशी निगडित ते म्हणजे सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे। दुसरं विधान आहे जगाचा कॉफी पॉट असं या देशाला संबोधले जाते। जसं भारतामध्ये चहाचं उत्पादन खूप होतं तसं कॉफीचं उत्पादन या देशामध्ये होतं, म्हणून जगाचा कॉफी पॉट असं या देशाला संबोधले जाते। हे दुसरं विधान त्याच्याशी निगडित। तिसरं आणि शेवटचं विधान म्हणजे फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। यावरून 100% तुम्ही या देशाचा झेंडा बघून आणि ही 3 विधाने बघून हा देश कोणता ते ओळखलं असेल। तर अगदी बरोबर, ब्राझील बद्दल बोलतोय आपण, तर हा झेंडा ब्राझील या देशाचा आहे हे तुम्हाला यावरून आतापर्यंत कळलं असेल। सुरुवात करूया प्रथम भारत देशाबद्दल। तर देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानीचे नाव नवी दिल्ली, स्थान विस्तार आणि सीमा यांच्याबद्दलही आपण विचार करूया। तर भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये हा देश आहे। म्हणजेच याच्या स्थान आणि विस्ताराचा विचार केल्यास बघा, पृथ्वीगोलाचे 2 भाग आपण 2 प्रकारे भाग करू शकतो। जर आपण आडवे भाग केले
तर वरचा उत्तर गोलार्ध आणि खालचा दक्षिण गोलार्ध, आणि उभे भाग केले तर पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. तर भारताच्या स्थानाचा विचार केल्यास पृथ्वीवर तो उत्तर गोलार्धात आहे. म्हणजे आपण जर आडवा विषुववृत्ताप्रमाणे विचार केल्यास आपण वरच्या गोलार्धामध्ये येतो, आणि उभ्या पद्धतीने केल्यास पश्चिम आणि पूर्व गोलार्ध आहे, त्यामध्ये भारताचा विचार केल्यास आपण पूर्व गोलार्धात येतो. आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये हा देश आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की आशिया खंडाचा आकार बघा फार मोठा आहे, परंतु भारत आशिया खंडाच्या खालच्या भागात आहे. आणि आपण नकाशा समोर पकडल्यास वरची बाजू उत्तर असते तर खालची बाजू दक्षिण असते. म्हणून आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आपला देश आहे, हे यावरून तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल. तर या ठिकाणी जी आकृती दिली आहे तिच्या साहाय्याने तुम्हाला भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधायचा आहे. विस्तार शोधणे म्हणजेच तो किती अक्षवृत्ते आणि किती रेखावृत्ताच्या दरम्यान आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी अंशांचे मूल्य गाळलेल्या जागांमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. तर आपण नकाशात जर नीट बघितलं तर भारताचा विस्तार हा 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त यांच्या दरम्यान आहे. आणि या उलट जर आपण उभा विचार केल्यास 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्तांच्या दरम्यान आपला देश पसरलेला आहे. कुठल्याही देशाचं स्थान आणि विस्तार सांगताना आपल्याला त्याचे अक्षवृत्त, जे उत्तर गोलार्धात असेल तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धात असेल तर द असा शब्द त्याच्या पुढे असतो. त्याचप्रमाणे रेखावृत्तांबद्दल सुद्धा सांगावं लागतं. रेखावृत्ते ह्या उभ्या रेषा असतात. तर उभ्या कुठल्या रेषांच्या दरम्यान आपला देश आहे तेही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान व 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्तांच्या दरम्यान भारत पसरलेला आहे, हे लक्षात घ्या. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे आणि ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. म्हणजे भारताच्या सर्व टोकांचा विचार केल्यास आपण सर्वात दक्षिणेकडचं टोक जर बघितलं तर इंदिरा पॉइंट हा भारताचा सर्वात शेवटचा टोक आहे दक्षिणेकडचा, आणि ते आहे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर. यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच आकृतीचं म्हणजेच 2.1चं निरीक्षण करायचं आहे आणि भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीमध्ये लिहायची आहे. थोडक्यात काही ठिकाणी तुम्हाला फक्त देश दिसतील, काही ठिकाणी जलाशय आणि देश दिसतील. तर जेही असेल ते सर्व तुम्हाला लिहायचं आहे आकृतीच्या आधारे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारला जातो, म्हणून याची प्रॅक्टिस करणं, सराव करणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण पूर्व दिशेचा विचार करू. भारताच्या पूर्वेकडे तुम्हाला 2 मुख्य देश दिसतील, ते म्हणजे म्यानमार आणि बांगलादेश. आणि त्याचप्रमाणे सागर किंवा महासागराचा विचार केल्यास बंगालचा उपसागर सुद्धा आपल्याला पूर्व दिशेला दिसतो. तर भारताच्या पूर्वेकडील देश किंवा सागर महासागरांमध्ये तुम्हाला म्यानमार, बांगलादेश आणि बंगालचा उपसागर यांची नावे सांगता यायला पाहिजे. नंतर वरच्या दिशेकडे वळल्यास म्हणजेच उत्तर दिशेकडे बघितल्यास या ठिकाणी कुठल्याही महासागराचा प्रश्न येत नाही, कारण त्या बाजूला फक्त जमीन असल्यामुळे वरती चीन आहे सर्वात मोठा आपला शेजारी, त्याचप्रमाणे एक छोटासा देश भूतान आणि त्या शेजारी पुन्हा एक छोटा देश नेपाळ हे आपले शेजारी आहे. उत्तरेकडे विचार केल्यास म्हणजेच भारताच्या उत्तरेकडील शेजारी चीन, भूतान
आणि नेपाळ हे देश आहे. या ठिकाणी कुठल्याही महासागराचा किंवा सागराचा प्रश्न येत नाही. नंतर पश्चिम दिशेचा विचार केल्यास तुम्हाला वरती पाकिस्तान दिसेल, अफगाणिस्तान दिसेल आणि गुजरातच्या खाली जर तुम्ही आला तर तुम्हाला अरबी समुद्र दिसेल. म्हणजेच पश्चिमेकडे तुम्हाला 2 देश आणि एक समुद्र किंवा सागर सांगता येईल. तर शेजारचे देश कोणते आहे पश्चिमेकडे, म्हणजे भारताच्या पश्चिमेचे शेजारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे आणि त्याचप्रमाणे खाली अरबी समुद्र सुद्धा आहे. यानंतर शेवटच्या दिशेचा म्हणजेच खालच्या दक्षिण दिशेचा विचार केल्यास दक्षिण दिशेला एकमेव शेजारी आहे आपला, तो म्हणजे श्रीलंका आणि त्या बाजूला मात्र एक मोठा महासागर सुद्धा आहे ज्याचं नाव भारताच्याच नावावरून पडलेलं आहे, हिंदी महासागर. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला जगामध्ये इंडियन ओशन या नावाने ओळखतात. तर आपल्या देशाच्या चारी बाजूंना कोणकोणते देश किंवा सागर महासागर आहेत यांची आपण माहिती घेतली. यानंतर वळूया दुसऱ्या देशाकडे ज्याचा झेंडा आपण बघितला होता भारताच्या झेंड्यानंतर. तो देश आहे ब्राझील. देशाचे नाव जे आहे पूर्ण मोठं ते म्हणजे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. म्हणताना आपण जरी ब्राझील म्हणत असलं तरी त्या देशाचं पूर्ण नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. त्याच्या राजधानीचं नाव आहे ब्राझिलिया. म्हणजे ब्राझील हे देशाचं नाव आणि त्यामध्ये ब्राझिलिया नावाचं एक मोठं शहर सुद्धा आहे. ती ब्राझिलिया ही त्या देशाची राजधानी आहे. यानंतर आपण त्याचं स्थान, विस्तार व सीमा बघूया. तर या ठिकाणी स्थान विस्ताराचा विचार केल्यास पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग हा उत्तर गोलार्धामध्ये तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. तर तुम्ही जर बघितलं तर चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की ब्राझीलचा जो थोडासा भाग आहे तो फक्त नॉर्थ हेमिस्फियर म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि जास्तीत जास्त भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे, म्हणजेच खालच्या गोलार्धामध्ये आहे असं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्या स्थानाचा विचार केल्यास या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. म्हणजे हा संपूर्ण देश जो आहे तो पश्चिम गोलार्धामध्ये आहे. आपण जेव्हा भारताबद्दल बघितलं तेव्हा भारत हा पूर्व गोलार्धात होता आणि हा देश मात्र पश्चिम गोलार्धात असून दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये. मुळात हा देश जो आहे तो उत्तर अमेरिका खंडातील देश आहे. जसं भारत आशिया खंडातील देश होता तसा ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश असून तो खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे आणि या उलट आपला देश मात्र आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. मग ज्याप्रमाणे आपण भारताचं विस्तार मूल्य शोधलं होतं त्याप्रमाणे आकृती 2.2च्या साहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंश मूल्य शोधा आणि गाळलेल्या जागेमध्ये ते भरा. तर या ठिकाणी आकृतीत जर आपण नीट बघितलं तर सर्वप्रथम आपण अक्षवृत्तांचा विचार करूया. बघा, या देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे आणि जास्तीत जास्त भाग दक्षिण गोलार्धात आहे. त्यामुळे याची सुरुवात 5°15' उ म्हणजे उत्तर गोलार्धापासून होते तर 33°45' द म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये काही जास्तीत जास्त भाग येतो. म्हणजे सुरुवात उत्तर गोलार्धात होते आणि त्याचा शेवट दक्षिण गोलार्धात होतो. तसा आपला देश पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये आणि पूर्णपणे पूर्व गोलार्धात होता. त्यामुळे त्याचा विस्तार सांगताना दोन्हीकडे उ उ आणि प पू पू म्हणजे पूर्व पूर्व होतं. आता या ठिकाणी आपण याचा आडवा विचार करतो तेव्हा याचा काही भाग उत्तर तर काही भाग दक्षिण गोलार्धात आहे, परंतु उभा विचार केल्यास संपूर्णपणे पश्चिम गोलार्धात असल्यामुळे रेखावृत्त सांगताना मात्र दोन्ही अक्षरांपुढे प प दिसतं, परंतु अक्षवृत्ताच्या बाबतीत मात्र
सुरुवात उ आणि शेवट द ने होतो. म्हणजेच 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान पसरलेला आहे. त्याचप्रमाणे 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम रेखावृत्तांच्या दरम्यान हा देश पसरलेला आहे. त्यानंतर पुन्हा आकृती 2.2 चे निरीक्षण करा आणि ब्राझीलच्या शेजारील देश आणि महासागर शोधा. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपण उत्तर दिशेकडून सुरुवात करू. म्हणजे सर्वात वरच्या टोकाचा विचार केल्यास त्याच्या शेजारचे जे देश आहेत ते म्हणजे व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच असा काही वेगळा देश नाही आहे. तिथे कॉमा जरी केलेला असेल तरी फ्रेंच गियाना असं संपूर्ण देशाचं नाव आहे. फ्रान्स वेगळा, तिकडे फ्रान्स नाही आहे, फ्रेंच गियाना. आणि या व्यतिरिक्त उत्तर अटलांटिक महासागर सुद्धा त्याच्या उत्तर दिशेला आहे. म्हणजेच उत्तर दिशेचा विचार केल्यास व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना असे 4 देश आणि उत्तर अटलांटिक महासागर हा ब्राझीलच्या उत्तर दिशेला दिसतो. नंतर पश्चिम दिशेचा विचार केल्यास त्या बाजूला आपल्याला अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू आणि कोलंबिया हे देश दिसतात. तर या बाजूला कुठल्याही प्रकारचा महासागर नाहीये, परंतु आपल्याला एकूण 5 शेजारी दिसतात ब्राझीलचे. पश्चिम दिशेला 5 शेजारी आहेत ब्राझीलचे: कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिना. नंतर दक्षिण दिशेचा विचार केल्यास फक्त उरुग्वे नावाचा देश आहे आणि त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागर हा फार मोठा महासागर त्यांच्या दक्षिण दिशेला आहे. म्हणजेच ब्राझीलच्या दक्षिणेकडे उरुग्वे हा एक छोटासा देश असून त्यानंतर मात्र दक्षिण अटलांटिक महासागर हा मोठा महासागर त्यांच्या दक्षिण दिशेला आहे. आणि शेवटी पूर्व दिशेचा विचार केल्यास त्या बाजूला कुठलाही देश नसून फक्त दक्षिण अटलांटिक महासागर आहे. म्हणजेच पूर्व दिशेला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे या देशाला. जसं भारताला दक्षिण किनारपट्टी ही खूप मोठी सागर किंवा महासागराचा किनारा लाभलेला आहे, त्याचप्रमाणे ब्राझीलच्या बाबतीत विचार केल्यास त्यांच्या पूर्व दिशेला दक्षिण अटलांटिक महासागराची मोठी सागर सीमा लाभलेली आहे. यानंतर आपण प्रत्येक देशाची विस्तारित माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया भारतापासून. सर्वप्रथम आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया. सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1.5 शतक म्हणजे जवळजवळ 150 वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढले किंवा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आपला देश होता. पुढे 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जो काळ होता त्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. 2दा पाकिस्तान आणि 1दा चीन. या व्यतिरिक्त दुष्काळी परिस्थितीला सुद्धा तोंड द्यावं लागलं. अशा समस्यांवरही मात करून पुढे भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देशांपैकी एक देश बनला. आजच्या स्थितीला भारत सुद्धा एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. म्हणजे ज्याप्रमाणे अमेरिका असेल, आफ्रिका असेल, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांप्रमाणेच आज भारताला सुद्धा प्रमुख जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचं स्थान आहे. यासाठी खास करून विविध टप्प्यांमध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताचा आर्थिक विकासाला वेग आलेला आहे.
म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण अनेक संकटांना सामना देऊन सुद्धा आपल्या विकासाकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण काही आर्थिक सुधारणा केल्या आणि ह्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण भारताच्या बाबतीत सांगू शकतो ती म्हणजे भारतातील लोकसंख्येमध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून सुद्धा पाहिले जाते. बघा, या ठिकाणी आपल्या देशाची लोकसंख्या जरी 130 कोटीच्या वर गेली असली तरी या लोकसंख्येमध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट सांगता येईल ती म्हणजे तरुणाईचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि हा जो गट असतो हा कार्यशील वयोगट असल्यामुळे भारताकडे आज एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. यानंतर आपण ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया. भारताप्रमाणेच ब्राझील सुद्धा बऱ्याच काळपर्यंत गुलामगिरीमध्ये होता. तर ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा, बघा आपण तरी 1.5 शतकं, 1.5च्या दुप्पट, म्हणजेच आपल्यावर जरी इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, ब्राझीलवर तर 300 वर्ष राज्य केलं. कोणी? पोर्तुगीजांनी. तर ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. तर आपण असं बघितलं की भारतावर इंग्रजांनी राज्य केलं होतं तसं ब्राझीलवर पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं. पुढे 1822 साली त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. त्यानंतर सुद्धा 1930 पासून तर 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. लष्करी राजवट म्हणजे जसं लोकशाही असते तशी लोकशाही नसून लष्कराच्या हातात सत्ता असते. तर जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त काळ 1930 पासून 1985 म्हणजे जवळजवळ 55 वर्षाचा काळापर्यंत हा देश लष्करी राजवटीखाली होता. परंतु ती लष्करी राजवट मात्र लोकप्रिय होती, लोकांना आवडणारी होती. पुढे मग त्या ठिकाणी सुद्धा प्रजासत्ताक पद्धती किंवा लोकशाही पद्धती अस्तित्वात आली. पुढे 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. म्हणजे जसं 1985 नंतर लोकशाहीला सुरुवात झाली, म्हणजेच 20व्या शतकाचं हे शेवटचं कालखंड होतं. त्यावेळेला मात्र जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश काहीसा सावरला. वित्तीय समस्या म्हणजे पैशांशी निगडीत, ज्याला आपण इकॉनॉमी असं म्हणत असतो. तर त्या जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला, म्हणजेच त्यांनी सुद्धा प्रगती केली आणि ते बऱ्यापैकी प्रगतीपथावर आले. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. म्हणजे आज ब्राझीलचा विचार केल्यास जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे आजही पाहिलं जातं. या ठिकाणी तुम्हाला एक नकाशा दिला असून नकाशावर तुम्हाला विषुववृत्त दाखवायचे, त्याचप्रमाणे त्याचे अंशात्मक मूल्य दाखवायचं आहे. ब्राझील आणि भारत हे 2 देश वेगवेगळ्या रंगांनी दाखवायचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे अंशात्मक मूल्यसुद्धा लिहायचे आहेत. तर नकाशात तुम्हाला दिसतंय की आपण भारत दाखवलेला आहे पिवळसर रंगाने आणि ब्राझील काहीसा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. त्यानंतर निळ्या रंगाची जी मध्यभागी रेषा गेलेली आहे 0° उ म्हणून, तर ते विषुववृत्त आहे. विषुववृत्तामुळे पृथ्वी गोलार्धाचे आडवे 2 भाग पडतात. त्यापैकी वरच्या गोलार्धाला आपण उत्तर गोलार्ध आणि खालच्याला दक्षिण गोलार्ध म्हणतो. भारत संपूर्णपणे तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये दिसेल, मात्र ब्राझीलचा काही थोडासा भाग तुम्हाला उत्तर गोलार्धात दिसेल आणि उरलेला जवळजवळ 80% भाग तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये दिसेल. त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेला तुम्हाला दिशादर्शक सुद्धा दाखवावा लागतो. यानंतर पुढच्या टॉपिककडे वळूया, द्वैताचे रंग.
तर तुम्ही अभ्यासलेल्या देशांच्या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि लिहा. द्वैताचे रंग म्हणजेच काय? दोन वेगवेगळ्या देशांचे दोन रंग आहेत आणि दोघांचा तुलनात्मक दृष्ट्या आपण अभ्यास केला आत्तापर्यंत. त्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. तर यातील पहिलाच प्रश्न असा आहे की जगाच्या नकाशामध्ये तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? म्हणजे जे दोन देश तुम्ही रंगवले होते ब्राझील आणि भारत, यामध्ये तुम्हाला आकारमानाचा विचार केल्यास कोणता देश मोठा वाटतो? तर 100% ब्राझील. भारतापेक्षा आकाराने हा देश मोठा आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच ब्राझीलचं क्षेत्रफळ हे भारतापेक्षा जास्त आहे. तर या ठिकाणी वरील प्रश्नाचं उत्तर आपण असं सांगू शकतो की ब्राझील हा देश आकारमानाने मोठा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा जगातील 5व्या क्रमांकाचा देश असून भारत हा 7व्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास जगाच्या पाठीवर ब्राझील हा 5वा सर्वात मोठा देश असून भारताचा मात्र 7वा क्रमांक लागतो. म्हणजेच निश्चित भारत आणि ब्राझीलची तुलना केल्यास ब्राझील हा भारतापेक्षा आकारमानाने मोठा देश आहे. नंतर पुढचा प्रश्न होता कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे? आपण दोघांचाही अक्षवृत्तीय विस्तार बघितला. या ठिकाणी ब्राझीलचा विचार केल्यास तो काही उत्तर गोलार्धात आणि काही दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्ताराचा विचार केल्यास तो भारतापेक्षा निश्चित जास्त आहे. म्हणजेच ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. 5°15' उत्तर गोलार्धापासून सुरू होतो तर 33°45' दक्षिण गोलार्धापर्यंत त्याचा विस्तार पसरलेला आहे. म्हणजेच भारतापेक्षा ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे ब्राझील व भारत या देशांचे स्थान खंडांच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा. म्हणजेच तुम्हाला सांगायचं आहे की त्या त्या खंडामध्ये ह्या देशांचं स्थान वेगळं कसं आहे. तर आपण खंडांचं स्थान बघतानाच बघितलं होतं की भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण टोकाला येतो आणि याच्या उलट ब्राझीलचं उलट आहे, तो दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर टोकाकडे आहे. म्हणजेच भारताचा विचार केला तर आशिया खंडाचं खालचं टोक आहे, तर ब्राझीलचा विचार केला तर तो ज्या खंडामध्ये आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये त्याचं ते वरचं टोक आहे असं आपण सांगू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं लिहू शकतात की ब्राझील या देशाचे स्थान दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला आहे तर भारताचे स्थान आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. म्हणजेच ब्राझील हा त्या खंडाच्या उत्तरेला तर भारत हा त्या खंडाच्या दक्षिणेला. म्हणजेच प्रत्येक देश हा ज्या खंडात आहे त्यानुसार विचार केल्यास भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला असून ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर दिशेला आहे असं आपल्या लक्षात येतं. पुढचा प्रश्न विचारलेला आहे या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत? म्हणजेच प्रत्येक देशाचा विचार केल्यास भारताचा आणि ब्राझीलचा तर भारतातील राज्य तर आपल्याला माहितीच आहे, परंतु ब्राझीलच्या बाबतीमध्ये विचार केल्यास ब्राझीलमध्ये किती राज्य आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर वळूया या प्रश्नाच्या उत्तराकडे. सर्वप्रथम आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर आज मितीला मात्र हा आकडा चुकीचा जरी असला तरी पुस्तकामध्ये तोच दिलेला आहे. जेव्हा जम्मू काश्मीरचं कलम 370 कॅन्सल करून त्या ठिकाणी 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आणि त्यातलं एक राज्य कमी झाल्यामुळे आता राज्य 28 असून केंद्रशासित प्रदेश मात्र 9 झालेले आहेत. त्यामुळे नवीन नियमानुसार आता नवीन जे पुस्तक येईल त्यामध्ये भारतात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश दिसतील, परंतु तुमच्या पुस्तकामध्ये जे आहे तुम्ही तेच लिहायचं आहे. भारतामध्ये 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि या उलट आपण ब्राझीलचा विचार केल्यास ब्राझीलमध्ये
26 राज्य आहेत आणि एक सांघिक जिल्हा, ज्याला फेडरल डिस्ट्रिक्ट असं ते म्हणतात. तर अशा एक सांघिक जिल्हा आहे. म्हणजे ब्राझीलचा आकार भारतापेक्षा मोठा असून सुद्धा त्यांच्याकडे भारतापेक्षा कमी राज्य आहेत. म्हणजेच ब्राझीलमध्ये एकूण 26 राज्य आणि एक सांघिक जिल्हा आहे. नंतर पुढचा प्रश्न विचारला होता, तुमच्या वहीत या देशाचे ध्वज काढा. तर या ठिकाणी दोघेही देशांचे ध्वज तसे फारसे काही अवघड नाही आहे. ब्राझीलच्या ध्वजामध्ये आणि भारताच्या ध्वजामध्ये जो मुख्य फरक आहे तो म्हणजे ब्राझीलचा ध्वज संपूर्णपणे निळ्या रंगाचा असून हिरव्या रंगाचा असून त्यावर पिवळ्या रंगाच्या चौकोनामध्ये किंवा आपण त्याला समभुज चौकोन असं म्हणू शकतो आणि त्यामध्ये एक चेंडूचं चित्र आहे आणि त्यात एक आडवी पट्टी दाखवलेली असून, भारताच्या ध्वजाचा विचार केल्यास 3 मुख्य रंग दिसतात आपल्याला, केशरी, पांढरा आणि हिरवा, आणि त्यामध्ये निळ्या रंगाचं अशोक चक्र दिसतं आपल्याला. तर सहजपणे तुम्ही काढू शकतात दोन्ही देशांचे ध्वज. नंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता, दोन्ही देशांच्या बोधचिन्हांविषयी माहिती घ्या. या ठिकाणी आपण द्वैताचे रंग या भागामध्येच मुळात दोन्ही देशांचा एक प्रकारे तुलनात्मक अभ्यास करतोय. तर दोन्ही देशांच्या बोधचिन्हांविषयी माहिती घ्या. तर सर्वप्रथम आपण भारताचा जर विचार केला तर भारताचे बोधचिन्ह बिहार राज्यातील सारनाथ येथील सम्राट अशोकाने उभारलेला स्तंभ आणि मांडुक्य उपनिषदातील सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य यांच्या एकत्रीकरणातून तयार झाले आहे. या बोधचिन्हाला राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा असेही संबोधले जाते. या ठिकाणी समोरून चित्र आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला 3च सिंहाची तोंडे दिसतात, परंतु खरं तर 4 आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा सिंहाचं तोंड आहे. नंतर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारताने ही राजमुद्रा स्वीकारली आणि तो जो दिवस आहे 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक म्हणजे या दिवसापासून प्रजेच्या हाती सत्ता आली, प्रजेने निवडून दिलेले लोक या ठिकाणी या देशावर राज्य करू शकतात. म्हणजेच एक प्रकारे लोकशाहीला त्या दिवसापासून सुरुवात झाली. म्हणून भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. त्याचप्रमाणे हा जो काही स्तंभ आहे भारताचे बोधचिन्ह असलेला, या स्तंभावर वरच्या बाजूला विशिष्ट मौर्य शैलीत 4 सिंह कोरलेले आहेत. बघा चित्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो 3च दिसतात, परंतु प्रत्यक्षात 4 आहेत. आपण समोरून पाहिले असता 3च सिंहाकृती दृष्टीस पडतात. त्याखाली नक्षीदार बैठकीच्या चित्रमालिकेत 24 आरे असलेली 4 चक्र तसेच हत्ती, घोडा, बैल, सिंह हे प्राणी कोरले आहेत. तर त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला कमळाचं जे चित्र आहे, म्हणजे त्या कमळाला उलट्या पद्धतीने उलट केलेलं आहे तसं दिसतं ते कमळ. नंतर राजमुद्रा ही स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रपतींशी संबंधित कागदपत्रे, कायदेशीर कागदपत्रे, चलन आणि पासपोर्ट इत्यादींवर राजमुद्रा उमटवलेली जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे अतिशय महत्त्वाचं चिन्ह आहे ते भारताचं जे काही बोधचिन्ह असेल, म्हणजे स्वतंत्र भारताच्या सार्वभौमाचं ते प्रतीक आहे. मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, राष्ट्रपतींशी संबंधित कुठली कागदपत्रे किंवा कुठलीही कायदेशीर कागदपत्रे असतील, चलन म्हणजे नोटा आणि पासपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी जे पुस्तक लागतं, पारपत्र म्हणतात मराठीत त्याला, परंतु जनरली पासपोर्ट हा इंग्रजी शब्द प्रख्यात आहे. तर तो पासपोर्ट असेल किंवा चलन असेल या सर्वांवर राजमुद्रा उमटवलेली असते. यानंतर आपण ब्राझीलच्या बोधचिन्हाचा विचार करूया. चित्रामध्ये तुम्हाला ब्राझीलचं बोधचिन्ह दिसतंय. प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारल्याचे प्रतीक म्हणून ब्राझीलने 19 नोव्हेंबर 1889 रोजी बोधचिन्हाचा म्हणजेच राष्ट्रचिन्हाचा स्वीकार केला. तर या ठिकाणी अतिशय गुंतागुंतीची रचना असलेल्या या राष्ट्रचिन्हाच्या रचनेतून अनेक वैशिष्ट्ये प्रतीत होतात. म्हणजेच बरीच गुंतागुंतीची रचना दिसते तुम्हाला. त्या ठिकाणी एक चांदणी, एक त्यामध्ये 2 वर्तुळं आहेत, त्याचप्रमाणे गव्हाच्या 2 ओंब्यांसारखं काहीतरी
काढलेला आहे. तर या राष्ट्रचिन्हाच्या रचनेतून अनेक वैशिष्ट्ये ब्राझीलची आपल्याला प्रतीत होतात. राष्ट्रचिन्हाच्या मध्यभागी निळ्या पार्श्वभूमीवर असलेले पांढऱ्या रंगातील 5 तारे दक्षिण गोलार्धातील ब्राझीलच्या आकाशात दिसणाऱ्या सादर्न स्टार क्रुक्स या तारका समूहाचे प्रतीक आहे. म्हणजेच या ठिकाणी निळ्या पार्श्वभूमीवर जे सफेद 5 रंगाचे तारे दिसतात ते दक्षिण गोलार्धामध्ये ब्राझीलच्या आकाशामध्ये दिसणारे सदर्न स्टार चा जो काही तारका समूह आहे, कॉन्स्टेलेशन म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, तारका समूह, तर याचं ते प्रतीक असून त्याच्या भोवती असलेल्या निळ्या रंगातील वर्तुळात पांढऱ्या रंगाचे 27 लहान तारे ब्राझीलमधील 27 राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. आणि नंतर पुन्हा एका पिवळ्या रंगाच्या वर्तुळाच्या बाहेर दुसऱ्या पिवळ्या रंगाचं वर्तुळ असून या 2 वर्तुळाच्या दरम्यान एकूण 27 पांढऱ्या लहान ताऱ्यांचा समूह दाखवलेला आहे. ते 27 लहान तारे म्हणजेच ब्राझील राज्याचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच ब्राझीलमध्ये एकूण 27 राज्य आहेत, 26 राज्य आणि एक तो जो काही जिल्हा पातळीवरचा भाग होता, असे एकूण 27 राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या 27 चांदण्या आपल्याला दिसतात. यानंतर या वर्तुळाच्या बाहेरील भागात हिरवा, लाल आणि पिवळ्या या 3 रंगांचा समावेश असलेल्या 5 शिरोबिंदूंचा तारा आहे. बघा कोणकोणते रंग? हिरवा, लाल आणि पिवळा या 3 रंगांचा समावेश असलेला 5 शिरोबिंदूंचा तारा, 5 टोकं असलेला तारा दिसतोय आपल्याला. याच्या भोवती डाव्या बाजूला कॉफीचे झाड तर उजव्या बाजूला तंबाखूचे झाड आहेत. ही दोन्ही ब्राझीलमधील प्रमुख नगदी पिके आहेत. नगदी पिके कशाला म्हणतात? म्हणजे ज्याद्वारे विक्री करून पैसा किंवा नगद कमवली जाते किंवा व्यापारी तत्वावर जी पिके घेतली जातात त्यांना नगदी पिके असं म्हणतात. तर ब्राझीलमध्ये खास करून कॉफी आणि तंबाखूचे उत्पादन खूप प्रचंड प्रमाणात होते, म्हणून बरोबर त्या चांदणीच्या दोन्ही बाजूला एक तंबाखूचं आणि दुसरं कॉफीचं झाड आहे. या राष्ट्रचिन्हाच्या पार्श्वभूमीवर अनेक बिंदू असलेली सूर्यसदृश आकृती आहे. राष्ट्रचिन्हाच्या खालच्या बाजूस रिपब्लिक ऑफ ब्राझील हे शब्द पोर्तुगीज भाषेत कोरले असून त्यापुढे 15 नोव्हेंबर 1889 ही ब्राझीलच्या प्रजासत्ताक दिनाची तारीख कोरलेली आहे. आणि त्या झाडांच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला तुम्हाला काही सूर्यसदृश म्हणजे सूर्याचे किरण जसे बाहेर पडतात तशा प्रकारची आकृती दिसते. आणि राष्ट्रचिन्हाच्या खालच्या बाजूला त्यांनी रिपब्लिक ऑफ ब्राझील हे पोर्तुगीज भाषेमध्ये शब्द कोरलेले असून त्यामध्ये त्यांच्या प्रजासत्ताक दिनाची तारीख सुद्धा कोरलेली आहे. 15 नोव्हेंबर 1889 या दिवसापासून त्यांनी प्रजासत्ताक पद्धतीने राज्य करायला सुरुवात केली, म्हणून ती तारीख सुद्धा त्यांच्या बोधचिन्हामध्ये कोरलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्राझील आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यास केला. नंतर पुढचा टॉपिक आहे पहा बरे जमते का. तर काही प्रश्न विचारले, जसं की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोधा. स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात काय बदल झाले आणि ब्राझीलमध्ये काय बदल झाले, म्हणजेच त्यांच्यातला फरक आपल्याला मुख्यत्वे करून शोधायचा आहे. तर हा फरक आपण असा सांगू शकतो. सर्वप्रथम आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचा विचार करूया. पहिला मुद्दा आहे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारतात प्रजासत्ताक शासन प्रणालीची स्थापना करण्यात आली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्राझीलसारखी आपण खूप वर्ष वाटणी बघितली. आपण असं बघितलं की ब्राझीलला तर 1822 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु पुढे 50 वर्ष त्यांच्याकडे लष्करी राजवट लागू होती. नंतर प्रजासत्ताकसाठी त्यांना 1889 पर्यंत वाट बघावी लागली. तसं भारताचं नाही आहे. भारतामध्ये 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या 3च वर्षात आपण आपली राज्यघटना लिहिली आणि 26 जानेवारी 1950 नंतर आपण प्रजासत्ताक पद्धतीने राज्य करण्यास सुरुवात केली. नंतर दुसरी गोष्ट, भारतीय संघराज्यात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे.
म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये जी संसदीय प्रजासत्ताक प्रणाली आहे, संघराज्यांमध्ये सुद्धा त्याच प्रकारची प्रणाली आहे. नंतर तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये वाहतुकीसाठी रस्ते व लोहमार्गाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून देशभर रस्ते व लोहमार्गाचे जाळे पसरले आहे. त्याचप्रमाणे देशभरातील मोठी शहरे लोहमार्गाने जोडली गेली असून लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी मुख्यतः लोहमार्गाचाच वापर होतो. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग यांचा विकास मोठ्या प्रमाणावर केला गेला. त्याचप्रमाणे लोहमार्गाचं जाळं पसरवलं. खास करून आपल्या देशामध्ये जी मोठी शहरे ती लोहमार्गाने जोडली आणि जेवढ्याही लांब पल्ल्याची वाहतूक आहे ती भारतामध्ये जास्त करून लोहमार्गानेच होते, हे लक्षात घ्या. नंतर भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याने देशात कार्यशील मनुष्यबळ अधिक प्रमाणात आहे आणि देशातील लोकसंख्येमध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. म्हणजे भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर त्यामध्ये तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. म्हणून हा जो गट असतो तो कार्यशील गट असल्यामुळे कार्यशील मनुष्यबळ भारताकडे अधिक प्रमाणात आहे. मात्र भारतामध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. यानंतर बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील ब्राझील. पहिलाच मुद्दा असं सांगतो की 1822 मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले. मात्र 1930 ते 1930 ते 1985 या कालावधीत हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. म्हणजेच या देशामध्ये प्रजासत्ताक पद्धती यायला वाट बघावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे प्रजासत्ताक पद्धती लागू झाली नाही. बऱ्याच काळापर्यंत तिकडे लोकप्रिय लष्करी राजवट होती. ब्राझील संघ राज्यात राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन पद्धती आहे. म्हणजे त्यांच्या संघ राज्यामध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन पद्धती आहे. जशी आपल्याकडे संसदीय आहेत तशी त्यांच्याकडे राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक पद्धती आहे. नंतर प्राकृतिक मर्यादा लक्षात घेता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. म्हणजेच त्यांची प्राकृतिक जी मर्यादा आहे, प्राकृतिक भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर तिकडे डोंगर उतार खूप जास्त असल्यामुळे आणि अशा भागामध्ये लोहमार्गाचा विस्तार जास्त करता येत नाही. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेवढा भारतामध्ये लोहमार्गाचा विकास झाला तेवढा आपल्याला ब्राझीलमध्ये झालेला दिसत नाही. नंतर पूर्व किनारपट्टीजवळील भागात लोहमार्ग व रस्ते यांचे जाळे आहे आणि देशातील मोजक्या शहरांमध्ये प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नंतर ब्राझील लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असल्याने भविष्यात देशामध्ये अकार्यक्षम मनुष्यबळ अधिक असू शकते. देशातील लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या बाबतीतही विचार केल्यास ब्राझील अगदी भारताच्या उलट आहे. आपल्याकडे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे, त्यांच्याकडे वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे कार्यक्षम मनुष्यबळ अधिक आहे, त्यांच्याकडे अकार्यक्षम मनुष्यबळ पुढे जास्त होईल. नंतर लोकसंख्येमध्ये भारतात पुरुषांचं प्रमाण जास्त आहे, ब्राझीलचा विचार केल्यास तिकडे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच तुलनात्मकदृष्ट्या भारत आणि ब्राझील यांच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये असा फरक आपल्याला सांगता यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, ज्या परकीय सत्तेचे ब्राझीलच्या किंवा ब्राझीलवर राज्य केले होते, ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते? तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोधा. आता या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला हे आठवायला पाहिजे की जसं भारतावर इंग्रजांनी राज्य केलं 150 वर्ष, तसं ब्राझीलवर 300 वर्ष कोणी राज्य केलं होतं? पोर्तुगीजांनी. अशा पोर्तुगीजांची भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी सत्ता होती. संपूर्ण देशभर फक्त इंग्रजांचा अंमल नव्हता, असा काही भाग होता भारतामध्ये ज्या ठिकाणी पोर्तुगीज, डच यासारखे किंवा फ्रान्सचे सुद्धा काही भाग फ्रान्स यांच्याकडे सुद्धा भारताचे काही भाग होते. तर आपण बाकीच्यांपेक्षा पोर्तुगीजांचा विचार करू. तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. तर खास करून गोवा राज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा गोव्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वर्षांनी म्हणजे 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला, ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की पोर्तुगीज या परकीय सत्तेने 16व्या ते 19व्या शतकादरम्यान ब्राझीलवर राज्य केले. नंतर पोर्तुगीजांनी भारतातील दादरा आणि नगर हवेली, दीव, दमण आणि गोवा या प्रदेशांवर राज्य केले. तर या ठिकाणी मी फक्त गोवाच सांगितलं, परंतु तुम्ही दादरा, नगर हवेली, दीव, दमण आणि गोवा या प्रदेशांची नावं घ्यायची आहे. यापैकी दादरा नगर हवेली हा भाग पोर्तुगीजांच्या अंमलाखालून आधी मुक्त झाला आणि ऑगस्ट 1961 मध्ये तो भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा समाविष्ट झाला. त्याचप्रमाणे दीव, दमण आणि गोवा हे प्रदेश भारतीय सैन्याने 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करून भारतात समाविष्ट केले. नंतर दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या प्रदेशांना भारतीय संघराज्यात केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. सुरुवातीला गोवा, दीव आणि दमण या प्रदेशांचा मिळून एक केंद्रशासित प्रदेश होता. 30 मे 1986 रोजी गोवा हे भारतातील 25वे राज्य बनले, तर दीव आणि दमणचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम राहिला. तर या ठिकाणी भारताचा कोणता भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि तो कधी मुक्त झाला, कधी त्याला स्वातंत्र्य मिळालं, हे तुम्हाला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. यानंतर वळूया पाठाच्या शेवटच्या टॉपिककडे. माहिती आहे का तुम्हाला? तर आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन हा 7 सप्टेंबरला असतो. म्हणजे आपल्याकडे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, तर ब्राझीलला 7 सप्टेंबरला. नंतर भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन पद्धती आहे किंवा प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. आपण ते पाठाच्या मध्यवर्ती भागातच कुठेतरी बघितलं होतं की भारतामध्ये प्रजासत्ताक पद्धती असून संसदीय प्रकारची प्रजासत्ताक पद्धती आहे. ब्राझीलमध्ये सुद्धा प्रजासत्ताक पद्धती आहे, परंतु ती राष्ट्रपती नियंत्रित आहे. आणि ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. म्हणजेच ब्राझीलचं जे काय नाव आहे ब्राझील, हे त्या देशामध्ये असलेला पाऊ ब्राझील हा जो काही वृक्ष आहे त्याच्या नावावरून पडलं आहे.